राज्यातील साखर कारखान्यांना मोठा झटका. तब्बल 29 कारखान्यांना साखर आयुक्तालयाकडून नोटिसा. 2025-26 हंगामातील FRP थकबाकी प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. 31 मार्च 2026 अखेर शेतकऱ्यांचे सुमारे 1012 कोटी रुपयांचे देयक थकीत असल्यामुळे या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. 80% कमी रक्कम अदा करणाऱ्या 53 कारखान्यांपैकी 24 कारखान्यांची सुनावणी आधीच पूर्ण झाली असून आता उर्वरित 29 कारखान्यांवर कारवाई सुरू झाली आहे. या प्रकरणी येत्या सोमवारी सकाळी 11:30 वाजता साखर संकुल येथे सुनावणी होणार आहे. एकूण 3074 कोटींपैकी 2061 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. मात्र अजूनही मोठी रक्कम बाकी आहे. नियमांनुसार ऊसाचा पुरवठा झाल्यानंतर 14 दिवसात FRP देणे बंधनकारक आहे. अन्यथा 15% व्याजासह वसुलीची कारवाई होऊ शकते. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, बीडसह अनेक जिल्ह्यातील कारखान्यांना या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. म्हणजे शेतकऱ्यांच्या पैशांसाठी सरकार आता ऍक्शन मोड मध्ये असून पुढील कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान तुम्हालाही अशाच अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.